नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे. आज मी बनवत होते माझ्या चिनूसाठी नाचणीचं सत्व. म्हटलं बाहेरून विकत आणण्यापेक्षा म्हटलं घरातच बनवूया, बघू ट्राय करून. कारण ह्याच्या आधी पण मी बनवलं होतं. म्हटलं आता परत तो काय जरा खात पित नाही आणि त्याची म्हणजे तब्येत पण झाली नाही आहे चांगली, म्हणून म्हटलं परत बनवूया. म्हणजे नाचणी मी रात्रभर भिजत ठेवली होती. नंतर रात्री फॅन खाली वाळत ठेवले, त्यात थोडे बदाम पण टाकले आणि ते झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मग इकडे सगळे ह्या बिया होत्या, म्हणजे सूर्यफुलाच्या, आपल्या भोपळ्याच्या बिया वगैरे होत्या, ते सगळं भाजून घेतलं कढईत. आणि नंतर मग नाचणी पण थोडी भाजून घेतली. म्हणजे एकदम आपल्याला काळी नाही करायची, थोडेच म्हणजे कढई हलकी गरम करून भाजायचे. मग हे असं सगळं व्यवस्थित एकत्र करून घेतलं सगळं, आपण ज्या बिया वगैरे भाजल्या होत्या त्या. आणि मग नंतर आपल्याला मिक्सरमधून त्याची एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. आणि म्हणजे एवढी पेस्ट करायची की ती चाळणीतून खाली त्याचं पीठ पडलं पाहिजे, असं व्यवस्थित करून घ्यायची. आणि मग नंतर आपल्याकडे जी चाळण असेल ना, त्या चाळणीने तिला असं चाळून घ्यायचं. आणि नंतर जो काय चाळ निघेल त्याचा तो परत एकदा मिक्सरमधून बारीक करून घ्यायचा. जोपर्यंत म्हणजे आपल्याला वाटत नाही की आता पूर्ण चाळ निघून गेला, तोपर्यंत ते मिक्सरमधून बारीक करायचं. आणि अशा पद्धतीने आपलं हे नाचणीचं सत्व तयार आहे. बाहेर विकत आणण्यापेक्षा घरीच्या घरी बनवलेलं कधी बेस्ट. असा हवाबंद डब्यात त्याला पॅक करून ठेवून द्यायचं. झालं आपलं नाचणीचं सत्व तयार. ओके.